दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे की पुरंदर तालुक्याचे तुम्ही आमदार पालक आहात. गेली महिनाभर झालं पुरंदर तालुक्याला जे महत्त्वाचे अधिकारी पाहिजे ते अधिकारीच नाही आणि प्रभारी अधिकाऱ्यांवर काम चालले. अनेक लोकांची कामं जी आहेत ती रखडलेली आहेत. पुरंदर तालुक्याला अधिकारी मिळणार आहेत का वरिष्ठ अधिकारी? काय झालं की मला हेच कळायला तयार नाही आहे की पुरंदर तालुका हा महाराष्ट्र राज्याच्या नकाशावरती आहे की नाही. मी मध्ये सुद्धा म्हटलं की जेजुरी ग्रामीण आणि फुरसुंगी आणि भेकराई ह्या दोन गावांना स्थानिक स्वराज्य संस्थाच नाही आहे. आज भेकराईमध्ये जवळपास 90% सोसायट्यांना आणि लोकांना कनेक्शन द्यायचं राहिले. कनेक्शन का नाही देऊ शकत? स्थानिक स्वराज्य नसल्यामुळे. MGP कनेक्शन नाही देऊ शकत, MGP स्कीम करू शकते. तीच परिस्थिती आज जेजुरी ग्रामीणची. जेजुरी ग्रामीणला पाणी नाही आहे. मी काल एवढ्या ह्याच्यामध्ये पण मी त्या ठिकाणी आदरणीय CEOंना विनंती केली की काही प्रमाणात टँकर जेजुरी नगरपालिकेने जेजुरी ग्रामीणला त्या ठिकाणी द्यावेत. BDO मॅडमला केली विनंती की तुम्ही त्या ठिकाणी टँकर द्यावेत, कारण टँकर सुद्धा पाण्याचे देता येत नाही. अशी दुर्दैवी अवस्था त्या ठिकाणी आहे. आज तुम्ही बघितलं जवळपास 1 महिना झाला आहे. प्रांतसाहेब, डेडिकेटेड तहसीलदार महोदय, डेडिकेटेड DYSP, पोलीस निरीक्षक मला वाटतं काल नियुक्ती झाली आहे संध्याकाळी असं मला समजलं. म्हणजे तर हे अधिकारी त्या ठिकाणी नाही आहेत उपलब्ध. आता का नाही आहेत ह्याचं गणित मात्र मला कळालं नाही. आता परवा काहीतरी धक्काबुक्की झाली ती बदल्यांवर झाली होती असं कळालं विधिमंडळामध्ये. तसं काहीतरी प्रकार असेल तर कोणीतरी धक्काबुक्की करायला गेलं असलं, ॲडमिट झालं असलं तर मला माहीत नाही. पण हॅलो, जोकपाट आज पोलीस भरती वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये अनेक मुलांना आहे ना, म्हणजे पुरंदर तालुक्यातल्या 260पेक्षा जास्त मुलं ही वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंटच्या डिपार्टमेंटमध्ये सिलेक्ट झालेत. आज अनेकांचे दाखले आहेत. कोणाचा OBCचा दाखला आहे, कोणाचा कुणबीचा दाखला आहे, कोणाचा STचा दाखला आहे, कोणाचा NTचा दाखला आहे, कोणाचा SCचा दाखला आहे. हे दाखलेसुद्धा त्या ठिकाणी उपलब्ध होऊ शकत नाही आहेत. अधिकाऱ्यांना तारेवरती कसरत करावी लागते. मी कल्पना दिल्यानंतर नायब तहसीलदारांना त्या ठिकाणी चार्ज दिला गेला आहे. पण आज काही म्हटलं तरी आता अधिकारी जागेवरती नसल्यामुळे खूप मर्यादा आहे. आम्ही फॉलोअप करतोय. आता आम्ही शिफारस नाही करू शकत कुणाची, पण आम्ही विनंती करतोय अरे कुणीतरी अधिकारी द्यावं अशी अवस्था आहे. कारण खरोखर मला आपल्या पत्रकारांच्या माध्यमातून महाराष्ट्र सरकारला विचारायचं की पुरंदर हवेलीचा मतदारसंघ हा महाराष्ट्र राज्याच्या नकाशामध्ये आहे की नाही. कारण निधी द्यायचं म्हटलं तर नाही आहे, पाण्याच्या योजना द्यायच्या म्हटले तर नाही आहे, अधिकारी द्यायचे म्हटले तर नाही आहे. एकदा सांगा तरी, मग आम्ही गोव्यामध्ये तरी जाऊ, नाही तर मग तिकडे कर्नाटकमध्ये तरी जाऊ, नाही तर मग गुजरात राज्यामध्ये सामील होतो ना. ते सगळ्यात चांगले, निधी तरी दुप्पट मिळून जाईल आम्हाला.